श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये आले आहेत. ते साक्षात परब्रह्म आहेत. ते अनेक लीला करतात. ते खूप मोठे अवलिया बाबा आहेत, अशी सर्वत्र अक्कलकोटमध्ये चर्चा होऊ लागली. श्रींची लीलागान सर्वत्र होऊ लागले. अशीच एक बातमी घेऊन राजवाड्यात एक सेवेकरी आला. तो म्हणाला, महाराज, अक्कलकोटमध्ये एक साधू आले आहेत आणि त्यांची ख्याती सर्वत्र पसरली आहे. त्यांचे असे वर्णन लोक करत आहे. हे ऐकताच श्रीमंत मालोजीराजे म्हणाले, हे साधू खरे आहेत कशावरून? त्यांनी आत्ता या क्षणी जर दर्शन दिले तर आम्ही त्यांना खरे साधू म्हणू. इतकेच काय तो बोलण्याचा अवकाश. परब्रह्म परमेश्वर श्री स्वामी महाराज दिगंबर अवतारात साक्षात भर सभेत प्रकट झाले. राजासहित सर्व लोक हादरले. श्री स्वामी महाराजांचे एवढे प्रखर तेज होते, ते पाहताच सर्व लोक भारावून गेले. त्यांचे डोळे दिपून गेले. श्रीमंत मालोजीराजे यांना मोठे आश्चर्य वाटले. आनंदाश्रूंनी त्यांनी श्री महाराजांना शरण गेले व त्यांनी महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी श्री महाराजांना अतिशय प्रेमाने आपल्या सिंहासनावर बसविले. मनोभावे ते महाराजांना शरण गेले. परंतु थोड्याच वेळाने श्री महाराज तेथून उठून तडकन निघून गेले. बाकी कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ.